राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट, आणखी एक योजना बंद होण्याची तयारीत आहे। आमदारांना वाटप करण्यात येणाऱ्या ट्रॉली बॅगची योजना बंद करण्यात येणार आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांना ट्रॉली बॅग देणार होते। आमदारांना 886 ट्रॉली बॅग देण्याची योजना ही आता बंद होणार आहे। 81.92 लाख रुपयांचा खर्च हा अपेक्षित होता, मात्र आता कामकाज पेपरलेस झाल्याने ट्रॉली बॅग ऐवजी ब्रीफकेस देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अर्थसंकल्प आणि इतर कागदपत्र पेन ड्राईव्ह मधून देत असल्याने मोठ्या प्रमाणात आता ट्रॉली बॅगची गरज नसल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आमदारांना ट्रॉली बॅग देण्याची योजना होती, मात्र आता ही योजना बंद करण्याच्या आता वाटेवर आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच, कारण राज्याच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की भर पडत आहे आणि कुठेतरी अनेक लोकप्रिय ज्या योजना आहेत त्या लोकप्रिय योजना ज्या आहेत बंद होण्याच्या मार्गावरती आहेत। ती भोजन थाळी असेल किंवा मग इतर योजना ज्या आहेत त्या बंद करण्याच्या विचारात सरकार आहे। मात्र महत्त्वाचं म्हणजे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आमदारांना जे वाटप करण्यात येणाऱ्या ट्रॉली बॅग आहेत या योजना ज्या आहेत त्या देखील बंद करण्यात येणार आहे। कारण एकूणच आमदारांना 800हून अधिक लगेज ट्रॉली बॅग ज्या आहेत त्या देण्याच्या योजना ज्या आहेत अनेक वर्षापासून सुरू आहेत आणि आता ही योजना देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आहे। कारण त्यासाठी जवळपास आपण पाहतोय की 81.52 लाख रुपयांचा खर्च जो आहे तो यासाठी अपेक्षित आहे। मात्र आता कामकाज हा संपूर्ण आता पेपरलेस झालेला आहे आणि या सगळ्यात ट्रॉली बॅग ऐवजी आता ब्रीफकेस देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। त्यामुळे अर्थसंकल्प आणि इतर कागदपत्र पेन ड्राईव्ह मधूनच देता आल्याने मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की ट्रॉली बॅगची गरज नसल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका आहे आणि त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। जी मीनाक्षी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।